मित्रांनो नमस्कार, स्वागत सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशनचा फर्स्ट राऊंडची लिस्ट या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आजच दुपारी 12 वाजता दिलेली आहे DVTने। आणि फर्स्ट राऊंडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जागा मिळालेल्या आहेत, प्रत्येक त्यांच्या मनपसंत जागा, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे। आणि यातही आता बरेच विद्यार्थ्यांना जागा मिळालेल्या सुद्धा नाहीत, त्यांनी घाबरून जायचं नाही, कारण या ठिकाणी ॲडमिशन तुम्हाला कुठे ना कुठे मिळणारच आहेत। तर बरेच विद्यार्थी विचारत आहेत राऊंड पुढे किती असणार आहेत, तर साधारण या व्हिडिओमध्ये डिटेल सगळी बघणार आहेत। त्याचबरोबर फर्स्ट राऊंडचा कट ऑफ कशा प्रकारे आहे हे या व्हिडिओमध्ये बघू आपण। त्याचबरोबर एकूण याद्या ज्या असणार आहेत ते नियमित याद्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी ही 4 रेग्युलर याद्या ज्या आहेत, त्याच्यानंतर स्पॉट ॲडमिशन सुरू होतील। आता याच्यासाठी आपण प्रत्येक यादीच्या माहितीसाठी आपण एक ग्रुप बनवलेला आहे। प्रत्येक ॲडमिशन कशा प्रकारे असणार आहे, पुढे काय ज्या स्पॉट ॲडमिशनपर्यंत किंवा तुमचं ॲडमिशन होईपर्यंत ज्या काही लिस्ट लागतील त्याचा अपडेट त्या ठिकाणी त्या ग्रुपवर देणारच आहे। तर खाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ज्या मित्रांनी अद्यापर्यंत अर्ज भरले नसतील तर उद्यापासून अर्ज सुरू होत आहेत, 3 जुलैपासून ते 4 ऑगस्टपर्यंत त्यांना अर्ज करायला सांगा आणि पुढच्या फेरींसाठी म्हणजे 5व्या फेरीसाठी स्पॉट ॲडमिशनसाठी ते हजर राहू शकतात। तर आता आपण कट ऑफ थोडासा बघू। विद्यार्थ्यांची माहिती होती की या ठिकाणी कट ऑफ सर पाठवा, तर इथे आपण एक दोन ITIचं त्या ठिकाणी कट ऑफ दिसतो आहे। तर मेरिट लिस्ट ही तुम्हाला, हा जो मेरिट लिस्टच आहे, सिलेक्शन लिस्ट आहे, ही सिलेक्शन लिस्ट तुम्हाला प्रत्येक ITIच्या बाहेर आता चिकटवलेली आहे, त्याचाच फोटो ह्या ठिकाणी दिसतो आहे। तर इथे बघा, हा ट्रेड आहे मशीनिस्टचा कट ऑफ सुद्धा 77 पासून सुरू झालेला आहे। फायनल पर्सेंट जर आपण बघितलं 77%, 72%। OBC म्हणजे कॅटेगरी SC पासून सुरू झाला, OBC आहे, ओपन आहे 69, त्यानंतर OBC परत 64 आणि शेवटी कट ऑफ जर बघितला OBC ओपन 60 पर्यंतच अजून आलेला दिसतो आहे। SC 59 आलेला आहे, ओपन सुद्धा 59 आलेला आहे। आता या प्रत्येक ITIचं कट ऑफ वेगवेगळा असू शकणार आहे जिल्हा वाईज, म्हणजे जिल्ह्यामध्ये जागा जेवढ्या जास्त, मागच्या वेळी पण म्हटलं होतं तेवढा कट ऑफ खाली येतो। आता या जिल्ह्यामध्ये जागा खूपच जास्त असल्यामुळे कट ऑफ बघा 49 पर्यंत आलेला आहे। SCचा NTचा 52 पर्यंत, OBC 55 पर्यंत आला आहे, STचा या ठिकाणी 55 पर्यंत आला आहे आणि ओपनचा जर बघितला तर 57 पर्यंत सुद्धा आलेला आहे। ट्रेड आहे मशीनिस्ट। त्यानंतर दुसरा ट्रेड आपण या ठिकाणी बघू। हा जो ट्रेड आहे तो इलेक्ट्रॉनिक्स आहे, तर इलेक्ट्रॉनिक्सचा सुद्धा 74 पासून सुरू झालेला आहे आणि खाली जर आपण जाऊ तर इथे NT 48 पर्यंत सुद्धा आलेला आहे। फिमेल NT आहे आणि मेल NT 52 पर्यंत, SC 57 आहे, ST बघा 58 आहे, OBC 60 पर्यंत गेला आहे। इलेक्ट्रॉनिक्स हा ट्रेड आहे। त्यानंतर ओपनचा 64ला क्लोज झालेला दिसतोय। पहिला राऊंड आहे, अजून जागा भरपूर शिल्लक आहेत। इथे सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक एका दुसऱ्या जिल्ह्यातील आहे, इथे सुद्धा 76ला सुरू झाला, तो 36 पर्यंत आलेला आहे। बघा, म्हणजे जिल्हा वाईज हे दाखवण्याचं कारण काय, एकच ट्रेड आहे इलेक्ट्रॉनिक्स। इथे सुद्धा जर बघितला कट ऑफ आणि इथे सुद्धा कट ऑफ बघितला 36 सुद्धा येतो, म्हणजे जिल्हा वाईज त्या ठिकाणी बदलत गेलेला आहे, कारण इथे तुम्हाला जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा जास्त आहेत तिथे तो कट ऑफ खाली येतो। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स नंतर जर बघाल तर टर्नर आहे। टर्नरमध्ये OBC 65 पासून सुरू झालेला आहे, पहिली जागा OBCच्या विद्यार्थ्याला मिळाली, ओपनचा 64ला आलेला आहे। त्यानंतर कट ऑफ जर बघितला खाली, टर्नरचा कट ऑफ बघा 35 पर्यंत गेला SC कॅटेगरीचा सुद्धा, कारण जिल्ह्यामध्ये जागा भरपूर आहेत। STचा 44 आहे, SC OBC 48, म्हणजे जागा जास्त त्या ठिकाणी कट ऑफ खाली आलेला दिसतो आहे। नेक्स्ट ट्रेड तुम्हाला दिसणार आहे कोपामध्ये बघा 89ला स्टार्ट झालेला आहे आणि कोपा जो आहे तो असा सुरू झाल्यानंतर 77 आहे ST 75, ओपनचा 67, असा शेवटी जर आपण सुरुवातीनंतर शेवटपर्यंत जर गेलो तर कोपासुद्धा 40 पर्यंत आलेला दिसतोय ओपनचा, म्हणजे बऱ्याच जागा असल्यामुळे इथे कट ऑफ सुद्धा खाली आलेला आहे। OBCचा 41, SCचा 43, हा सुद्धा कट ऑफ तुम्हाला 45 SCचा दिसतोय, म्हणजे बऱ्यापैकी कट ऑफ खाली येतोय। आता जिल्हा वाईज कट ऑफ वेगवेगळा असणार आहे। नेक्स्ट ट्रेड आहे या ठिकाणी RAC 79ला सुरुवात झाली, ओपनचा
आणि इकडे OBC जर बघितला तर 69 दिसतो आहे. त्यानंतर इथे SC 52 पर्यंत आला सुरुवात आणि कट ऑफ जर बघितला ओपनचा 41ला सुद्धा आलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी कट ऑफ आता खाली झालेला दिसतोय. नंतरचा ट्रेड आहे या ठिकाणी सिव्हिल जो येतो ड्राफ्ट्समन सिव्हिल, तर यामध्ये SC कॅटेगरी 79, SBC कॅटेगरी 77, त्यानंतर ओपनचा 69, त्यानंतर NT आहे 63, NTC 60 आहे. ही सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी संपलेला आहे तो 41ला SCचा संपलेला आहे. OBCचा कट ऑफ 58 दिसतो आहे, ओपन EWS 59 दिसतो आहे आणि 60 पर्यंत कट ऑफ NTC मध्ये दिसतो आहे. नेक्स्ट ट्रेड आहे ड्राफ्ट्समन मेकॅनिकल. याला बऱ्यापैकी 82 पासून सुरुवात झालेली आहे. ओपन OBC 77, त्यानंतर SC 65 इथून सुरुवात झाली. त्यानंतर SBC 58, NT 56 आणि क्लोज झाला तो 40ला सुद्धा क्लोज झालेला आहे. या ठिकाणी फिमेल कॅटेगरी असल्यामुळे 40ला क्लोज झाले. आता या लिस्ट तुम्हाला कुठे दिसतील तर प्रत्येक ITIला चिकटवलेले आहेत. जाऊन तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता, ऑनलाईन कुठेही दिसणार नाहीत. नेक्स्ट ट्रेड आहे सर्वेअर आहे. सर्वेअरला 82 पासून सुरुवात झाली, ती 42ला या ठिकाणी खाली आलेला दिसतो आहे सर्वेअर ट्रेड. त्यानंतर आहे सर्वेअर नंतर डिझेल मेकॅनिक, म्हणजे मोटर मेकॅनिक ऐवजी डिझेल मेकॅनिक हा आहे. आता प्रत्येक ट्रेड इथे तुम्हाला दिसतो आहे. इथे बघा डिझेल मेकॅनिक, तर 80 पासून सुरुवात झालेला आहे. आता डिझेल मेकॅनिक तो ओपनचा आहे, OBC 69, त्यानंतर SC 65 असा. शेवटी जर बघितला तर तो खालून जर आपण बघितला पूर्ण तर SC 35 पर्यंत सुद्धा आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जागा 48 जागा असल्यामुळे 35% पर्यंत डिझेल मेकॅनिक खाली आलेला दिसतोय. त्यानंतर आहे मोटर मेकॅनिक. मोटर मेकॅनिकला सुद्धा जागा भरपूर आहे. 79 पासून जो सुरुवात झाला तो अशा प्रकारे खाली जात बऱ्यापैकी खाली उतरतो मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये जागा भरपूर आहेत. 37ला सुद्धा मोटर मेकॅनिक मिळतो आहे. नंतर NT 37ला सुद्धा येतो आहे. ओपनचा सुद्धा बऱ्यापैकी खाली येतो नेहमी, कारण जागा या ठिकाणी भरपूर आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा सांगितले की मुंबईमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करा, आणि हे होम डिस्ट्रिक्ट असतात सगळे. 10वी मुंबईतून केलेली असते, त्यामुळे त्यांना 90% जे जागांचे वाटप होतं ते 90 जागा त्यांना मिळतात. 90% जागा स्थानिकांना मिळतात, त्यामध्ये हे नंबर लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणाल की एवढा मेरिट खाली कसा काय गेलेला आहे, तर इथे नेक्स्ट आहे ते म्हणजे फिटर आहे. या ठिकाणी फिटर आहे. फिटर ट्रेडमध्ये 82ला सुरुवात झाली SCची, त्यानंतर ओपनची 78ला सुरुवात झाली, त्यानंतर OBCची 70ला सुरुवात झाली, ST 70ला सुरुवात झाली आणि खाली जर बघाल शेवटी खूप खाली आलेला आहे. 37 पर्यंत आलेला आहे. 38 ओपनचा सुद्धा 40% पर्यंत येतो आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला खाली उतरला दिसतात या ठिकाणी. आता 79 हा जो आहे फिटर दुसराच आहे. इथे सुद्धा 79 पासून सुरुवात झाला तो खाली येत बऱ्यापैकी 43ला, दुसऱ्या जिल्ह्यातील आहे हा, 43ला आहे. तर जिल्हा बदल झाल्यामुळे थोडासा तुम्हाला त्या ठिकाणी बदल दिसणार आहे. आता या ठिकाणी वायरमन आहे. वायरमनला 81 पासून सुरुवात झालेली दिसते आहे. 81 पासून सुरुवात झाली. NTD 78 दिसतो आहे, SC 76 दिसतो आहे, OBC 70 दिसतो आहे, त्यानंतर ST सुद्धा 67 दिसतो आहे. असा उतरत तो बऱ्यापैकी आता 8वी पास असल्यामुळे हा ट्रेड खाली उतरतो आणि 20% पर्यंत सुद्धा आले. 8वी म्हणजे 10वी फेल आपण त्याला म्हणतो. 10वी फेलचा सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी चालतो वायरमनसाठी. त्यामुळे वायरमन या ट्रेडला 8वी पास सुद्धा म्हणजे 10वी फेल 36 म्हणजे बऱ्यापैकी खाली उतरलेला दिसतो नेहमीप्रमाणे. हा आहे वायरमन. त्यानंतर आहे हा इलेक्ट्रिशियन 85ला सुरुवात झालेला आहे. फिमेल कॅन्डिडेट आहे आणि 84 ओपन NTमध्ये होती. नंतर OBCमध्ये 83ला दिसतो आहे. त्यानंतर NTDला 79ला दिसतो आहे. OBC ओपन SCला बघाल तर 75ला आलेला आहे. जागा भरपूर असल्यामुळे बऱ्यापैकी खाली येतो आहे. 73 त्यानंतर खाली आपण जर गेलो तर बऱ्यापैकी खाली आलेला दिसतो नेहमीप्रमाणेच. NTCमध्ये 41, OBCमध्ये 41, त्यानंतर ओपनमध्ये 46 फिमेल आहे. त्यानंतर
NT1 बी आणि सी मध्ये 48 म्हणजे 40पर्यंत हा ट्रेड खाली येतो, कारण या ठिकाणी जागा भरपूर आहेत. मुंबई आणि उपनगर या पूर्ण जिल्ह्यामध्ये खूपच जागा असल्यामुळे बऱ्यापैकी ट्रेड खाली येतो आणि या ठिकाणी या स्थानिकांना म्हणजे 10वी आणि मुंबई शहरामधून मुंबई जिल्ह्यामधून केलेली असल्यामुळे त्यांना 90% प्राधान्य असतं, म्हणजे 90 सीट त्यांना मिळतातच मिळतात. तसे सीटची संख्या पण जास्त असते, त्यामुळे त्यांना चान्सेस भरपूर असतात. इथे बघा 91ला सुरुवात झाला इलेक्ट्रिशियन 91.33, त्यानंतर SCचा 85, ओपनचा 84 परत आलेला आहे, 82 सुद्धा आलेला आहे, 79 आलेला आहे. OBC मध्ये सुद्धा खाली उतरलेला आहे. आता शेवटी जर आपण बघाल तर यामध्ये SC 36 आलेला आहे. इथे डिसॅबिलिटी आहे कॅटेगरीमध्ये, त्यामुळे तो 36 पर्यंत एवढा खाली उतरत नाही, म्हणजे 50च्या अबावच असतो हा. 53, 56 म्हणजे इलेक्ट्रिशियनला नेहमीप्रमाणे 50च्या अबाव राहिलेला आहे, फक्त डिसॅबिलिटी वगैरे असेल तर तो खाली उतरलेला आहे. तर अशा प्रकारे कट ऑफ साधारण आहे. जर तुम्हाला सदर लिस्ट बघायच्या असतील तर तुम्हाला जवळच्या ITIला जाऊन भेट द्यायची आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा जो ट्रेड आहे किंवा तुम्हाला जे पर्सेंटेज आहेत ते कोणत्या ट्रेडला मॅच झालेले आहेत तिथपर्यंत आपला नंबर लागू शकतो. हे तुमच्या लक्षात येणार. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांनाच ॲडमिशन मिळणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही असं म्हणतोय मी. राऊंड्स जे असणार आहेत ते 2 जुलै आहेत आज, आणि 3 ते 7 पर्यंत मिळणार आहे पहिला राऊंडला ॲडमिशन. 12 जुलैला दुसरी निवड यादी लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. त्याच्याबद्दल आपण अपडेट आणि डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.